हाय फ्रेंड्स, फूड अँड सफर या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। कोकणात फणस कोवळा असताना तिची भाजीही केली जाते, जिला आपण कोयरीची किंवा ठेच भाजी असे म्हणतात। तीच खास कोयरीची भाजी आज आपण करणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी इथे फणसाचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, ते आपण आता कुकरमध्ये 3 शिट्या करून घेऊयात। मी इथे कुकरमध्ये 1 चमचा मीठ आणि थोडेसे पाणी घालून घेत आहे। इथे आपल्या 3 शिट्या झालेल्या आहेत, आपण त्याला थंड करण्यास ठेवूया। हे थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित कुस्करून घ्यायचे आहे। फोडणीसाठी आपण पॅन गरम करून घेऊयात व त्यात 4 ते 5 चमचे तेल टाकूया। तेल थोडे गरम झाले की त्यात 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, लसूण थोडा जास्त घातला तरी चालेल, लसणाने छान चव येते। मी इथे 2 मीडियम आकाराचे बारीक कांदे कापून घेतले आहेत, ते आपण त्यात टाकूयात। कांदा छान लाल होईतोपर्यंत परतून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा हळद पावडर व चवीपुरते 1 ते 1.5 चमचा मीठ टाकूयात। मी या फणसाच्या भाजीसाठी घरगुती काळं तिखट व लाल तिखट असे 2 प्रकारचे मसाले वापरले आहेत। आता आपण या मसाल्यांमध्ये कुस्करून घेतलेला फणस म्हणजेच कोयरी ती आपण त्यात टाकून घेऊया। ही भाजी आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण ती उकडून घेतलेली आहे। एक 2 ते 3 मिनिटात वाफ काढले की निघून जाते। आपण फोडणीतही थोडेसे मीठ टाकलेले आहे। आता आपण चवीनुसार पुन्हा मीठ घालूयात। सगळ्यात शेवटी मी इथे ओले खोबरं किसून घेतलेले आहे, 4 चमचे, ते इथे घालत आहे। ओलं खोबरं घातल्यानंतर आपण 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात। आणि सगळ्यात शेवटी बारीक कापलेली ओली कोथिंबीर घालायची व एखादं मिनिटं वाफ काढून घ्यायची पुन्हा एकदा। इथे आपली फणसाची म्हणजेच कोयरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। आज आपण कच्च्या फणसाची म्हणजेच कोयरीची भाजी केली आहे। हाच फणस थोडा जून झाल्यावर त्याच्या गऱ्यांचीही भाजी केली जाते। ती भाजी आपण लवकरच पाहणार आहोत, तेव्हा माझे व्हिडिओ नक्की पाहत राहा। थँक्यू।